तुम्हाला पायथन लिस्ट वापरता येते, पण लिस्ट मेथड्स माहीत नाहीत. फक्त काही मेथड्स तुम्ही जर शिकल्यात की तुमचा कोड खूप पॉवरफुल होऊ शकतो. आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहे की ती तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये खूप उपयोगी येणार आहे. तर लिस्ट म्हणजे काय? तर लिस्टमध्ये आपण मल्टिपल व्हॅल्यूज एकाच व्हेरिएबलमध्ये स्टोअर करतो, तर त्याला आपण लिस्ट असे म्हणतो. तर आता आपण लिस्टचे एक्झाम्पल बघूया. फ्रूट. तर फ्रूट आपण एक व्हेरिएबल घेतलं, परत इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ॲपल, आणि परत आपण अजून एक घेतला बनाना आणि क्लोज केलं. आता आपल्याला जर हे प्रिंट करायचं असेल तर आपण प्रिंट आणि जे आपलं व्हेरिएबल आहे ते आपण घेतो, तर ह्यानुसार आपलं हे प्रिंट होते. तर हे आपलं बेसिक आपण एक लिस्ट तयार केली. तर आता हे तर सोपं आहे की आपण ह्याची लिस्ट तयार केली, पण ह्याच्या मेथड्स ह्यापेक्षा खूप पॉवरफुल आहेत. तर त्याची सगळ्यात पहिली मेथड आहे ती आहे अपेंड. पहिली मेथड आपली आहे अपेंड. तर अपेंड मेथड काय करते की आपण लिस्टमध्ये नवीन एलिमेंट्स आपण ॲड करू शकतो, की जी आपली बेसिक लिस्ट आहे त्यामध्ये आपण नवीन एलिमेंट ॲड करू शकतो. तर आता आपण ह्या लिस्टमध्ये एलिमेंट ॲड करूया. तर पहिल्यांदा आपण फ्रूट, की जे की आपलं व्हेरिएबल आहे, आणि डॉट अपेंड आणि आता इथं आपण काय ॲड केलं, इथं केलं आपण ऑरेंज. तर आता इथं आपण ऑरेंज ॲड केलं, तर मग आपण जर हे प्रिंट केलं तर आपल्याला त्या लिस्टमध्ये आपल्याला ऑरेंज ॲड झालेलं आपल्याला दिसणार. तर ही आता लिस्टमध्ये आपण ऑरेंज ॲड झाला, आपल्या लिस्टमध्ये ऑरेंज ॲड झाला. तर आता आपली दुसरी मेथड आहे तर रिमूव्हमध्ये आपण काय घेतलं, फ्रूट डॉट रिमूव्ह आणि बनाना. तर आपल्या इथं बनाना जो आपला म्हणजे बनाना जे लिस्टमध्ये, तर ते रिमूव्ह होणार. तर ही तेच लोक चुका करतात आणि एक्झॅक्ट व्हॅल्यू घ्यावी लागते. तर आता आपली तिसरी मेथड आहे ती म्हणजे पॉप. तर आता पॉप मेथड काय करते ते पाहूया. पॉप मेथड आपल्या जो लास्ट एलिमेंट आहे की आपल्या लिस्टमधील जो लास्ट एलिमेंट आहे, तर तो लास्ट एलिमेंट रिमूव्ह करतात. तर त्याला आपण पॉप मेथड्स असं म्हणतो. तर सगळ्यात सिम्पल आहे एक्झाम्पल फ्रूट, आणि इथं आपण डॉट पॉप केलं आणि फंक्शन साईन, तर जो आपला लास्ट एलिमेंट आहे तो आपला लास्ट एलिमेंट डिलीट होणार. तर आता आपली चौथी मेथड आहे सॉर्ट. तर सॉर्ट मेथडमध्ये आपण काय करतो की आपण लिस्ट अरेंज करतो, म्हणजेच की शॉर्टिंग करतो. तर आता इथं आपण एक व्हेरिएबल घेतला नंबर म्हणून, नंबर इक्वल टू, आता आपण काही नंबर दिले 5, 2, 9 आणि 1, आणि इथं आपण नंबर्स डॉट शॉर्ट घेतलं. तर आता इथं आपलं तो जसं की आपलं शॉर्ट म्हणजे पहिल्यांदा 1 येणार, परत 2, परत 5 आणि 9 असं प्रिंट होणार. तर याला आपण शॉर्ट मेथड असे म्हणतो. पुढच्या मेथड्स इंटरव्ह्यूमध्ये खूप विचारली जाते, की जी पुढची मेथड आहे ती इंटरव्ह्यूमध्ये खूप वेळा विचारली गेलेली आहे. तर ती पुढची मेथड आहे की आपली लेन, म्हणजेच लेंथ. आता लेन मेथडचं आपण लिस्टमधली आपल्याला लेंथ कळते की किती एलिमेंट आहेत, किती एलिमेंट नाही ते. आणि आता हे आपण कसं वापरू शकतो, तर लेन आणि जे आपलं व्हेरिएबल आहे फ्रूट, तर ते फ्रूट म्हणजे फ्रूटमध्ये जेवढे एलिमेंट आहेत तर ते एलिमेंट आपल्याला सांगते की समजा आता आपल्या फ्रूट ह्या व्हेरिएबलमध्ये समजा 3 आहे, तर आपल्याला 3 प्रिंट होणार. तर अशा प्रकारे आपल्याला ती लेंथ डिस्प्ले करते. तर आता एक बोनस ट्रिक आहे की तुम्ही जर इन कीवर्ड वापरून चेक करू शकतात की एलिमेंट लिस्टमध्ये आहेत की नाही. की समजा आता आपल्याला ॲपल, तर आता आपल्याला ॲपल आपल्या लिस्टमध्ये आहे का नाही ते आपल्याला बघायचं. तर ते आपण कसं बघू शकतो, तर पहिल्यांदा ॲपल घ्यायचं. ओके, ॲपल घेतला आपण, ॲपल इन घ्यायचं. तर आपण तर इन आणि फ्रूट,
तर जर ॲपल जर ह्याच्यामध्ये असेल आपल्या लिस्टमध्ये, तर आपल्याला तो रिटर्न ट्रू करतो. तर हा इंटरव्ह्यूमध्ये खूप वेळा विचारलेला क्वेश्चन आहे, की आपल्याला ते विचारतात की जर समजा एक स्पेसिफिक एलिमेंट आहे की तो त्या लिस्टमध्ये आहे का नाही ते तुम्ही चेक करून सांगा आम्हाला. आता एक रिअल लाईफ आपण लिस्टचं एक्झाम्पल सांगतो की लिस्टमध्ये जर शॉपिंगची एक लिस्ट आहे, त्यात काही आयटम्स आपण ॲड करू शकतो किंवा आपण काही आयटम्स आपण रिमूव्ह करू शकतो. आणि जर समजा आपल्याला अरेंज करायचं आहे कुठलं आयटम कुठं आलं पाहिजे, तर ते आपण अरेंजही करू शकतो. जर तुम्ही इथपर्यंत पाहिलं असेल तर तुमच्या लिस्ट मेथडचा 80% क्लिअर झाले आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण टपल म्हणजे काय आणि टपलच्या मेथड्स आपण पाहणार आहेत. म्हणून व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.